नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर आज मार्केटमध्ये आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन म्हणजे हा पूर्ण आठवडा जर बघितला तर कुठलाही व्यवस्थित मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळालेला नव्हता आणि आज पण काय असा खूप स्ट्रॉंग मोमेंटम नव्हता. परंतु लास्टचे 3 ते 4 ट्रेडिंग सेशनला जर कम्पेअर केलं तर आज मार्केटनी ओके मोमेंटम आपल्याला दिलेला आहे. ओके, सो त्यामुळे जर तुम्ही कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर बघितला असेल, आपण काही लेवल डिस्कशन केलं तर मग ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, ओके मार्केटने तिकडे मोमेंटम दिलेला आहे. तर आय होप कालचा ॲनालिसिस व्हिडिओचा जे आपण लेवल डिस्कशन केलं तर त्याचा जी प्राईज ॲक्शन आपण डिस्कशन केली होती त्याचा तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काही ना काही हेल्प झालेली असणार आहे. तर ज्या मित्रांना हेल्प झाली आहे, काही इम्पॉर्टंट गोष्टी शिकायला मिळत आहेत, ते कमेंट करून नक्की सांगा. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या शनिवार आहे, रविवार आहे, 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे आणि सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सचा डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी हरकत नाही आहे आणि नसायला पाहिजे. आणि मला जेवढं एक्सप्लेन करता येईल डीपमध्ये, जेवढं व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी, ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. ओके, तर याचा विचार मी करणार आहे. बाकी व्हिडिओ मोठा होतोय छोटा होतोय याचा विचार नाही करणार आहे, कारण की खूप सारे मित्र आहे रेग्युलर कमेंट करत असतात की सर व्हिडिओ मोठा झाला तरी हरकत नाही आहे, परंतु जितकं तुम्हाला सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की शुक्रवारचा जो ॲनालिसिस असतो त्याला तुम्ही ॲज अ मास्टर ॲनालिसिस मास्टर क्लास असं समजू शकता, कारण की 2 दिवस सुट्टी असती, वेळ असतो, व्यवस्थितरित्या व्हिडिओ तुम्ही बघा, त्यातले काही जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते तुम्ही नोट करून ठेवा. जे तुम्हाला समजते ते, जे नाही समजत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, मग त्या कमेंट वाचून त्याच्यात काय इम्प्रूव्हमेंट करायचं ते बघेल मी. ओके, त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होईल, ॲज अ याला मास्टर क्लास म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. वही आणि पेन जवळ ठेवलं तर बरं होईल, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे ते नोट करून ठेवा. ओके, तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की जवळजवळ आपले 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायच्या मार्गावरती आहेत. परंतु जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट. आय होप जी आपली MG फॅमिली आहे ती कंप्लीट करतील. ओके, ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड जर बघितला तर मार्केटने 25,000च्या लेवलच्या वरती क्लोजिंग दिली होती, परंतु डबल टॉप क्रिएट केलं होतं. आज मार्केटने गॅप ऑफ ओपनिंग दाखवली, पुलबॅक घेतला आणि ज्या लेवल आपण डिस्कशन केलं होतं, आता मी सांगणार त्या लेवल कुठल्या होत्या, तिथपर्यंत मार्केटने ओके मोमेंटम दिला. ओके, म्हणजे मार्केटचा जो ट्रेंड आहे तो थोडासा आपल्याला कुठे बुलिश बघायला मिळाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. मग सोमवार याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये ते बघूया. ओके, तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि आपण काय लेवल डिस्कशन केली होती, शेवटची लेवल काय होती 25,140. तुमच्या लक्षात नसेल तर कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता, कन्फर्मेशन घेऊ शकता. काय लेवल होती 25,140, शेवटची लेवल होती आपली सेकंड लेवल बुलिश साईडची. कुठल्या लेवलवरती हाय लावला आहे निफ्टीने आज मला सांगू शकता का? इकडे व्यवस्थित बघा, आजचा हाय जर तुम्ही बघितला तर कुठल्या लेवलवरती आहे 25,140चा हाय, म्हणजे वरती पण नाही खाली पण नाही, एक्झॅक्ट त्या लेवलवरती हाय लावून तिकडनं परत पुलबॅक घेतला आहे. मग ही लेवल काय हवेत होती का आपली? नाही, ही लेवल प्राईज ॲक्शनमध्ये काय झालं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स काय झालेले आहेत आणि त्याच्या बेसिसवरती आपण ही लेवल ड्रॉ केली होती. आणि असं नाही की एकच दिवस 900ची लेवल आहे ही, नाही. तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर मार्केट 70 ते 80% मार्केट व्यवस्थितरित्या लेवल फॉलो करतं. आता तुम्ही किती स्मार्ट आहे, तुम्हाला किती नॉलेज आहे त्या लेवल फॉलो करण्याचं, हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे. कारण की जर कोणाला जर गाडीच येत नसेल आणि त्याला जर रॉल्स रॉयल्स दिली तर त्याचा काही उपयोग आहे का त्याला? बिलकुल पण नाही ना. तसंच आहे, जर तुम्हाला मार्केटचं बेसिक नॉलेज पण नसेल परंतु तुमच्याकडे लेवल सगळे आहेत, काय लॉजिक आहे का त्या लेवलचं? नाही. त्यामुळे मी वारंवार काय सांगत असतो की लेवल तर ठीक आहे, लेवल तर आपण काढतोय, भरपूर लोक काढतात, सगळं आहे. परंतु जर तुम्हाला लेवल माहिती आहेत, म्हणजे एक उदाहरण आणखी एक तुम्हाला देतो,
तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत आणि तुमच्या समोर ते आहे. तुम्ही एक्झामला बसले ते सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला कुठल्या प्रश्नाचं उत्तर कुठे लिहायचं हेच माहीत नाही. तर त्यात जे ती उत्तरं जे आहेत सगळ्या प्रश्नांची त्याचा काही उपयोग आहे का? बिलकुल पण नाही आहे. म्हणजे नकल करने के लिए भी अकल चाहिए. आता इकडे तर नकल करत नाही आपण कोणाची, परंतु एक म्हण आहे हिंदीमध्ये, नकल करने के लिए भी अकल चाहिए. तर तशातली गत आहे. जरी तुमच्याकडे सगळे लेवल असतील, परंतु जर तुम्हाला प्राइस ॲक्शन रीड करता येत नसेल, तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करता येत नसेल, तुम्हाला पोझिशन सायझिंग करता येत नसेल, तुम्हाला सायकोलॉजी मेंटेन करता येत नसेल, तर या लेवलचा काय उपयोग आहे का? बिलकुल पण नाही. त्यामुळे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीलाच माझं रडगाणं गात असतो की अभ्यासाकडे लक्ष द्या, लर्निंगकडे फोकस ठेवा. ही प्रोसेस, या प्रोसेसला शिका. तुम्ही याच्यात सक्सेसफुल होणार नाही होणार ही पुढची गोष्ट आहे, परंतु त्या पाथ जो आहे, जो रस्ता आहे, त्या योग्य रस्त्यावरती चला. ओके, कॉल टिप्सच्या नादाला लागू नका. कॉल टिप्स, अकाउंट हँडलिंग, ढमकं फलाना काही होणार नाही याने. ओके, आता तुम्हाला शिकायचं आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील शिकू शकता. नाही तुम्हाला त्याच्यावरती समजत आहे, तुम्हाला एपासून झेडपर्यंत शिकायचं आहे, म्हणजे बऱ्यापैकी प्रायजेक्शन शिकायची, बऱ्यापैकी तुम्हाला सेटअप शिकायचे, स्ट्रॅटेजी शिकायचे, ते पोझिशन सायझिंग शिकायचे, ते रिस्क मॅनेजमेंट शिकायचे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन शिकायचे, सगळ्याच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये त्या डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला वाटेल की बाबा यातनं आपल्याला काही ना काही शिकायला मिळू शकतं, त्याच्यात सिलेबल दिलेला आहे, तुमच्या जर ट्रेडिंग स्टाईलला तो सिलेबल मॅच होत असेल तर तुम्ही नक्की विचार करू शकता. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला जर वाटतं की नाही माझ्याकडून शिकायचं, नाही शिकायचं, चला आपण गृहीत धरूया की तुम्हाला माझ्याकडून शिकायचं नाही, तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओ बघून समजतंय, परंतु तुम्हाला माझ्याकडून नाही शिकायचं. तुम्हाला ज्या व्यक्तीवरती विश्वास आहे माझ्या व्यतिरिक्त, किंवा तुम्हाला वाटतंय की ती व्यक्ती शिकवतीये किंवा ती व्यक्ती जे सांगतीये बाबा ते कुठं ना कुठे तुम्हाला समजायला सोपं जाते, तर अशी व्यक्ती असून तुम्ही तिकडे देखील जॉईन करू शकता. काहीही फोर्स नाही तुम्हाला, तुम्ही कुठेही शिकू शकता. परंतु इम्पॉर्टंट काय आहे? शिकणं. जर तुम्ही शिकाल, जर तुम्ही मार्केटचं नॉलेज घ्याल, तर तुम्ही ही जर्नी आहे ती लांबपर्यंत टिकून ठेवू शकता. अन्यथा तुम्हालाही माहिती आहे की जी गोष्टीचं नॉलेज नसतं त्या गोष्टी सक्सेसफुल होत नाही मोस्टली. सो वारंवार मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो की शिकण्याकडे फोकस करा. ओके, ओव्हरनाईट श्रीमंत होणं हा फॉर्म्युला नाही आहे मार्केटचा. मी त्या पॉडकास्ट व्हिडिओमध्ये खूप चांगल्यारीत्या सांगितलं होतं, तुम्ही बघितलं नसेल तर एकदा जाऊन नक्की बघा. डिकोड मनी माइंडवरती आहे तो. खूप काही गोष्टी तिकडे सांगितलेल्या आहेत. लोकांची थिंकिंग काय आहे मार्केटबद्दल हे देखील सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर तुम्हाला कसं माहिती लोकांची थिंकिंग, तुम्हाला कसं माहिती, तुम्ही खोटं का बोलू शकत नाही का? आता खोटं बोलून काय मिळणार आहे? खोटं बोलून खूप काही गोष्टी लोक सांगतात, खोटं सांगतात, बरोबर सांगतात, चुकीचं सांगतात, योग्य सांगतात, हे त्यांचा प्रश्न आहे. मला काय वाटतं मार्केटच्या बद्दल, ज्या लोकांबरोबर मी बोलतोय, ज्या लोकांशी माझा कॉन्टॅक्ट होतोय, किंवा जे लोक कमेंट करतात हे सगळं बघून, किंवा जे अगोदर आत्तापर्यंत माझ्या 10 ते 12 वर्षात जर्नीमध्ये जे लोक मार्केटबद्दल त्यांचा विचार शेअर केलेला आहेत, त्यांचे व्ह्यू शेअर केलेले आहेत, त्यावरनं असं समजतं की मार्केटला जर आपण योग्य वेळ दिला नाही शिकण्यासाठी, तर मार्केटमध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकत नाही आहे. ओके, तुम्हाला किती वाटत असेल की नाही अभ्यास न करता होऊ शकतात गोष्टी, काय मार्केट वर तर जाणार आहे, खाली तर जाणार आहे, दोनच ठिकाणी मार्केट पळतं आहे, परंतु ते जितकं दिसतंय तितकं सोपं नाही आहे. मी तुम्हाला हेच सांगतो, हा जो बिझनेस आहे हा दिसताना खूप गोड गोंडच बाळासारखा दिसतो, परंतु तुम्ही जवळ जासाल ना, ते बाळ जसं चावा घेईल तर माणसांना काय यार लांबून दिसतंय आणि रिॲलिटी काय आहे. तर ही रिॲलिटी खूप साऱ्या मित्रांनी समजून घेतलेली असणार आहे, जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना देखील माहिती असणार आहे. ओके, तर कमेंट करून नक्की सांगा. परंतु जे नवीन आहात, जे आत्ता मार्केटमध्ये येत आहेत, किंवा मार्केटमध्ये आत्ता कवळे नवळे उन्हाळे पावसाळे बघितलेले नाहीत, त्यांनी लक्षात ठेवा, शिकण्यापेक्षा जास्त दुसरा ऑप्शन नाही आहे मार्केटमध्ये. जर तुम्ही शिकाल तरच इथे काहीतरी टिकू शकता, अन्यथा तुम्हाला जे मी सांगतोय ही बडबड वाटेल, परंतु जो सिरियस असेल त्याला याचं गांभीर्य समजणार आहे. ओके,
सो फोकस ठेवा. चला, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी एक रेंज होती, ती रेंज आपण डिस्कशन केली होती कालच्या ॲनालिसिसमध्ये. 25,036ची ती आली, पुलबॅक घेतला, तिकडनं मोमेंटम आला. आता हा पुलबॅक पकडण्यासारखा नव्हता, परंतु या लेवलच्या वरती तर आपण डिस्कशन केलं होतं ना की ही लेवल इम्पॉर्टंट आहे. ही लेवल ब्रेक झाली, इंट्राडे हाय ब्रेक झाला. ओव्हरऑल जे आपण लेवल डिस्कशन होती फर्स्ट लेवल तिथपर्यंत गेला आणि तिकडनं परत एक बुलिश प्रायजेक्शन केली आहे. लक्षात ठेवा, ही जी प्रायजेक्शन आहे ना ही काय आहे, बुलिश आहे. तर लेवलमध्ये खूप जास्त चेंजेस करणार नाहीत, कारण की मार्केटनी लेवल टू लेवल मोमेंटम केलं आहे, बरोबर ना. काही लेवल आपण फक्त इकडे ॲडजस्ट करतोय. काय बघायला मिळते इकडे, पहिल्यांदा आपण डाऊन साईडचा विचार करूया. बुलिश पुलबॅक. आता हा एक हेल्दी पुलबॅक आहे. तुम्हाला जर वाटत असेल का हा मार्केटने सेलिंग दाखवली, नाही, हा एक हेल्दी पुलबॅक आहे. 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे, शनिवार आणि रविवार, त्यामुळे थोडीशी या लेवलवरती आपल्याला थोडीशी इकडे प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली. ओके, आणि ते नॅचरल आहे प्रायजेक्शनच्या हिशोबाने. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,080 जी आपली ही फर्स्ट लेवल होती, आज ती आता काय होणार आहे, सपोर्टचं काम करणार आहे. कारण की बघा तुम्ही इकडनं रेजिस्टन्स घेतला होता, ही लेवल पुलबॅक घेऊन इकडनं ही लेवल प्रायजेक्शन करून ब्रेक केली, तर या लेवलवरती एक स्विंग क्रिएट झालेला आहे. तर हा स्विंग खूप इम्पॉर्टंट आहे. कुठला, 25,080चा. जोपर्यंत या स्विंगच्या वरती निफ्टी आहे, निफ्टीमध्ये सेलिंगचा व्ह्यू बनत नाही नाही नाही, बरोबर आहे. आता बाबा ही लेवल आपण डिस्कशन करतो ॲज अ सपोर्ट म्हणून, परंतु ही लेवल ब्रेक कशी व्हायला पाहिजे, कशी ब्रेक झाल्यावरती आपल्याला डाऊन साईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो, ही आपल्याला डिस्कशन करायचं आणि याची प्रायजेक्शन बघायची. आता इकडनं ते एकदा रिजेक्शन घेतलं, बरोबर आहे. आता एकदा या लेवलवरती एक ब्रेकआउट मोठा होता बघा इकडनं. तर आता ज्यावेळेस ही लेवल ब्रेक होईल डायरेक्ट त्या लेवलवरती सेलिंग बनत नाही. परंतु जर इकडनं येऊन एकदा पुलबॅक घेतलं, परत जर पुलबॅक घेऊन जर सेकंड अटेम्प्टमध्ये जर लेवल ब्रेक झाली, कुठली लेवल, 25,080ची, ही जर सेकंड अटेम्प्टमध्ये, अटेम्प्ट म्हणजे काय की एकदा या लेवलच्या आसपास एकदा सपोर्ट घेतला, सेलर लोकांनी ट्राय केला, परंतु बुलिश लोकांनी वरती नेला, म्हणजे हा एक फर्स्ट अटेम्प्ट झाला सेलर लोकांचा. आता सेकंड टाईम परत अटेम्प्ट केला तर, आणि जर बुलिश लोक जर इकडे पॉवरफुल नाही ठरली आणि हा सपोर्ट जर ब्रेक झाला, तर आपल्याला परत एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. निफ्टीकडनं आपल्याला एक नेगेटिव्ह साईड म्हणजे डाऊन साईडला येताना दिसू शकते. बरं, आता डाऊन साईडला येतानंतर काय, डायरेक्ट पडली तर डायरेक्ट कम्प्युटरच्या बाहेर जाईन का निघून, या चार्टच्या बाहेर जाईन का निघून, नाही. या लेवलवरती एक सपोर्ट आहे, या लेवलवरती एक सपोर्ट आहे, म्हणजे हे दोन सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात आत्ता इनिशियली. 25,036चा हा फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट आहे, इम्पॉर्टंट लेवल आहे 24,990. 25,000 देखील राऊंड लेवल आपण कन्सिडर करू शकतो, बिकॉज राऊंड लेवलवरती मार्केट बऱ्यापैकी सपोर्ट घेऊ शकतं किंवा रेजिस्टन्स घेऊ शकतं. आता खाली येताना सपोर्ट घेऊन वरती जाताना रेजिस्टन्स घेऊ शकतं. सो फर्स्ट आणि सेकंड लेवलचा जरी तुम्ही फक्त विचार केला इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये, तर जवळजवळ बघितलं तर 120 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम होतो. आणि इंट्राडेमध्ये निफ्टीमध्ये 75च्या लॉट साईजवरती 120 पॉईंट जर तुम्ही ATM स्ट्राईक प्राईजवरती जर काम करत असाल, तर साधारण 60-65 पॉईंट मिळू शकतं. सो 60-65 पॉईंट मोर दॅन इनफ आहे इंट्राडेमध्ये. इतका जरी विचार केला ठीक आहे, परंतु जर तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला जर व्यवस्थितरित्या मार्केटला चालवता येतं म्हणजे मार्केटला तुम्ही नाही, तुमचा ट्रेड व्यवस्थितरित्या जर चालवता येत असेल, तर तुम्ही 24,960 ही एक लेवल आहे जिला आपण थर्ड नंबर म्हणू शकतो. आणि नंतर एक सपोर्ट आहे 24,920चा, इकडे लिहितो परत एकदा 24,920. ओके, तर हा एक सपोर्ट आहे 4. तर याचा देखील विचार करू शकता. परंतु फर्स्ट सेकंड इतकं जरी मिळालं, डे एंड करा, बाय बाय, टाटा करून टाका मार्केटला. ओके, डाऊन साईडच्या लेवल तुम्हाला समजल्या, व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता बुलिश साईडचा विचार काय करायचा आहे बघा, लक्षात घ्या. इकडे क्लिअर कट काय बघायला मिळते, मल्टिपल रेजिस्टन्स कुठे या लेवलवरती, म्हणजे 24,140 ते 25,140 ते 25,243.
हा जो 100 पॉईंटचा झोन आहे ना, हा एक ब्रेकआउट लेवल आहे. इकडनं जर ब्रेकआउट मिळाला म्हणजे आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक झाला निफ्टीने केला तर एक बुलिश मोमेंटम 25,243 पर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, म्हणजे साधारण एक 100 पॉईंटची रेंज आहे आणि त्याच्यामध्ये काय एक रेजिस्टन्स इकडे तयार झालेले आहेत 25,185. ओके, तर काय लक्षात ठेवायचं आपल्याला 25,185, 25,243. आता इकडे रेजिस्टन्सची किंवा पुलबॅकची गरज नाही, बिकॉज याने या लेवलवरती रेजिस्टन्स घेतला, एक चॅनल तयार केला छोटासा बुलिश फ्लॅग एम पोल म्हणू शकतो आपण त्याला. 25,140ची जर लेवल फ्लॅट ओपन होऊन बुलिश ब्रेकआउट केली तर मग 25,180 जो ट्रेंड आहे तो कंटिन्युअसली आपल्याला जाताना दिसेल. फर्स्ट लेवल 25,185. ओके, सेकंड लेवल 25,243 ही सेकंड लेवल आहे, म्हणजे फर्स्ट सेकंड या 2 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, तर बुलिश साईडला देखील न्यूट्रल कन्सिडर करू शकतो आपण मार्केट, कारण की मार्केटमध्ये ट्रेंड आहे थोडासा पॉझिटिव्ह आहे. परंतु बघा आता जर त्या पॉझिटिव्हला ट्रेंडला ॲक्टिव्ह राहायचं असेल तर आजचा इंट्राडे हाय तर ब्रेक होणं गरजेचं आहे. आजचा म्हणजे हा शुक्रवारचा. ओके, तर तो ब्रेक होणं गरजेचं आहे. बाकी नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 25,140 रेजिस्टन्स, डाऊन साईडला 25,080, म्हणजे साधारण 25, 40 आणि 70 पॉईंट येतात ना. एक चेक करू एकदा. 60 पॉईंट. तर 60 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला सोमवारच्या दिवशी, म्हणजे इकडे तुम्ही बघा ना, हे आपण काही मनाने करतोय का नाही, इकडे मार्केटमध्ये कन्सोलेशन दिसतंय. तर 70 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो सोमवारच्या दिवशी. ओके, सो लक्षात काय ठेवायचं की मार्केटचा व्ह्यू जो आहे तो आत्ता तरी ट्रेंड आहे तो शॉर्ट टर्ममध्ये बुलिश आहे आणि बुलिश कंटिन्यूस होण्यासाठी त्याला आजचा इंट्राडे हाय ब्रेक करणं गरजेचं आहे. जर आजचा इंट्राडे हाय ब्रेक नाही होते आणि मार्केट रिसेंटली स्विंग म्हणजे जो सपोर्ट आहे 25,080चा तो जर ब्रेक करत असेल तर हा ट्रेंड नेगेटिव्हमध्ये शिफ्ट होऊ शकतो. ओके, तर याचा विचार करायचा आहे. आणि गॅप अप गॅप डाऊन खूप मित्रांचे क्वेश्चन होते, तर ते देखील मी सांगण्याचा प्रयत्न करतो. गॅप अप जर झाला तर मग आज 108 पॉईंट पॉझिटिव्हनी क्लोज आहे. सोमवारी जर गॅप अप ओपन होते तर थोडंसं वाट बघा, इनसाईड कॅन्डल किंवा काहीही प्राइस ॲक्शन जी बनती त्याची वाट बघा. परंतु डायरेक्ट गॅप अपवरती बुलिश साईडला जाणं हा रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने बसत नाही. त्यामुळे जर बुलिश साईडचाच व्ह्यू तुम्ही प्लॅन करत असाल तर गॅप अप नंतर तो बुलिश साईडचा व्ह्यू डायरेक्टली बनत नाही आफ्टर मार्केट ओपनिंगला. परंतु एक पुलबॅक नंतर थोडं कन्सोलेशन करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर त्याचा विचार करू शकता, किंवा पुलबॅकवरती तुम्ही एखादा छोटा सपोर्ट जर वाटतं की इकडे सपोर्ट बिल्डअप होतोय किंवा एका सपोर्टवरती येऊन तिकडनं मग एक ॲग्रेसिव्हचा विचार देखील करू शकतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला SL आहे तो ॲग्रेसिव्ह फॉलो करायला लागू शकतो. कळलं तुम्हाला? गॅप अप गॅप डाऊन काही करायचं नाही गॅप डाऊनला, कारण की गॅप डाऊनचं कसं आहे, हा एक सपोर्ट आहे, हा एक रेजिस्टन्स आहे आणि इकडे हेवी सपोर्ट आहे. जर या लेवलवरती जर निफ्टी ओपन होतोय तर हा डायरेक्ट पडला तर सोडूनच द्यायचा आहे, कारण की हा प्राइस ॲक्शनमध्ये बसत नाही. परंतु गॅप डाऊन ओपन होऊन जर या लेवलवरती आला आणि इकडे काहीशी अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन क्रिएट करून परत जर त्याच्यानंतर ही सपोर्ट ब्रेक केला तर हा परत शिफ्टिंग याचं नेगेटिव्ह साईडला होऊ शकतं. जेव्हा गॅप डाऊन ओपन होईल तेव्हा बुलिश साईडला जाण्याचं थोडंसं अवॉइड करायचं आहे, कारण की रिस्क खूप हाय असेल. परंतु एक मोठी कॅन्डल करून जर इकडे कन्सोलेशन केलं सेकंड हाफमध्ये, म्हणजे 1-1.5च्या नंतर जर मार्केटने जर हा स्विंग ब्रेक केला, या स्विंगला जर खाल्लं 25,140च्या, तर मग परत जे दोन आपण लेवल डिस्कशन केलं अपसाईडला, या दोन लेवल 25,185, 25,243 या लेवल बुलिश साईडला ओपन होताना दिसू शकतात ते. ओके, क्लिअर आहे निफ्टीचा ॲनालिसिस. आता बँक निफ्टी सेन्सेक्स बाकी आहे, जायचं नाही आहे. ओके, खूप इंटरेस्टिंग तिकडे देखील प्राइस ॲक्शन झालेले आहे आणि थोडासा वेळ देत जावा. बिझी असेल, खूपच बिझी असेल ठीक आहे, परंतु एकदा व्हिडिओ बघायला बसले की शेवटपर्यंत बघण्याचा प्लॅन करा. बँक निफ्टीमध्ये काहीही नव्हतं. आता तुम्ही मला सांग की सर कसं काय काही नव्हतं? ही ओपनिंग आहे आणि ह्या पहिली 5 मिनिटं 10 मिनिटाची कॅन्डल आहे आणि त्या कॅन्डल पहिल्या 10 मिनिटामध्ये पूर्णतः बँक निफ्टीने कन्सोलिडेशन केलेलं आहे. तर बँक निफ्टीचा चार्ट थोडासा वेगळा बनलेला आहे निफ्टीच्या चार्टपेक्षा. ऑब्व्हियसली की वेगळा इंडेक्स आहे, थोडंसं वेगळं तिकडे प्राइस ॲक्शन बनते. आजचा इंट्राडे हाय मार्क केला आहे आपण आणि तसंच आपण काय केलं, थोडासा जो आहे नो ट्रेडिंग झोन शिफ्ट केला आहे कुठे,
54,670 वरती. थोडंसं आपण नको जायला एवढं ॲग्रेसिव्ह, कारण की उगाचच लोचा नको व्हायला, बिकॉज इकडे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 54,600 वरती. तर ही लेवल योग्य वाटते. योग्य इन द सेन्स की या लेवलवरती स्ट्रॉंग सपोर्ट आहे हा. ओके, मनाला योग्य वाटते म्हणून नाही. ही लेवल एक राउंड लेवल आहे, स्ट्रॉंग सपोर्ट आहे, आजचा डे लो आहे. त्यामुळे जोपर्यंत आजचा डे लो ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंग साईडचा विचार बनत नाही. त्यामुळे थोडंसं जे ॲग्रेसिव्ह होतो तो कॅन्सल करून थोडंसं आपण सेफर साईड गेलेलो आहे. सो काय बनतं इकडे लेवल 54,581 आजचा इंट्राडे हाय, मल्टिपल टाईम कन्सोलिडेशन आहे. आजचा लो आहे 54,600. हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट, या झोनमध्ये आपल्याला ट्रेडिंग आवड करायचे. कम्प्लिटली काय हा नो ट्रेडिंग झोन आहे. मोठं वाटत असेल तरी हरकत नाही, परंतु हा नो ट्रेडिंग झोन योग्य आहे. बिकॉज या लेवलवरती इंट्राडे लो पण आहे, या लेवलवरती इंट्राडे हाय आहे. त्यामुळे तो प्राइस ॲक्शनच्या दृष्टिकोनातून योग्य वाटतं. आता मार्केट त्याच्यावरती किती रिॲक्शन देईल ते वेगळी गोष्ट आहे. आपल्याला प्राइस ॲक्शनचा विचार करायचा असतो. प्राइस ॲक्शन फॉलो करायचं, आपल्याला रूल फॉलो करायचं, आपल्याला सिस्टम, आपल्याला प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. प्रोसेसमध्ये एस-एल घ्यायला लागला तरी हरकत नसते. ओके, इकडे तुम्हाला दाखवतो इकडे की मी इकडे ट्रेंड लाईन आहे. आता 54,600ची जर लेवल ब्रेक होती तर 54,400 ही फर्स्ट लेवल बनते. सेकंड लेवल बनते 54,273 आणि थर्ड लेवल बनते 54,100. या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड. समजते तुम्हाला की इकडे ट्रेंड लाईन आहे, परंतु हा स्विंग जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी डाऊन साईडला नाही मिळत. बुलिश साईडचा जर विचार केला तर आजचा इंट्राडे हाय जर ब्रेक झाला तर 55,000ची लेवल आहे. फर्स्ट, सेकंड आहे 55,240. इकडे कुठल्या लेवल चेंजेस नाही, ॲज इट इज लेवल आहे 55,400. या लेवल ओपन होताना दिसतात. एक ब्रेकआउट मोठा पॉसिबिलिटी आहे. ओके, चल ठीक आहे. ओव्हरऑल लेवल जर बघितलं तुम्हाला समजलं असतील. डाऊन साईडचे लेवल तुम्हाला सांगितले का मी? 54,600ची लेवल जर ब्रेक होती तर फर्स्ट लेवल 54,400, 54,273 आणि 54,100. आय थिंक मी सांगितलं 1, 2, 3. ओके, सेन्सेक्सच्या संपूर्ण लेवल रिमूव्ह करतोय. फ्रेश लेवल आपण इकडे मार्क करणार आहोत. इकडे जर बघितलं तर एक या पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील आहे. कंटिन्युअसली या ट्रेंड लाईनला फॉलो करतोय सेन्सेक्स. इम्पॉर्टंट सपोर्ट आहे 81,800. ही सपोर्ट फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी लेवल मार्क केली. आता ही रिमूव्ह करतोय. ओके, आणि इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे आजचा इंट्राडे आहे 82,000. या लेवलला आपण जे की आपला फॉर्मॅट आहे त्या पद्धतीने आपण मार्क केले. बरं, 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो तर थोडंसं जर आपण बघितलं तर रिसेंटली स्विंग हा होता. तिकडनं एक डाऊन ट्रेंड होता, बॉटम क्रिएट केला, इकडनं एक स्विंग क्रिएट केला, इकडे एक रेजिस्टन्स क्रिएट केला आणि तिकडनं तो परत आला, इकडे डबल बॉटम क्रिएट केला आणि परत इकडनं येऊन काय केलं, इकडे क्लोजिंग झाली. म्हणजे जर ओव्हरऑल चार्ट जर बघितलं तर ही जी लेवल आहे 1, 2, 3, 4, ही लेवल स्ट्रॉंगली रेजिस्टन्सचं काम केलेलं आहे. इकडे एक फेक ब्रेकआउट दिला होता हा. ओके, सो आत्ता जे आहे ते रेजिस्टन्सवरती आपल्याला सेन्सेक्स बघायला मिळतो, इम्पॉर्टंट रेजिस्टन्सवरती. तर इकडनं रिस्क टू रिवॉर्डचा विचार जर केला तर हा जर सपोर्ट ब्रेक करतोय तर परत एक नेगेटिव्ह आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु हा जर सस्टेन झाला आहे, आज एक दिवस सस्टेन झाला आहे, सस्टेन करून जर हाय ब्रेक झाला तर हा आपल्याला नवीन हाय देखील लावताना दिसू शकतो. 82,400, 82,800 हे जे हाय आहेत, ओके, हे रिसेंटली आहे, तर हे आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतं. तर त्यासाठीच मी तुम्हाला इकडे थोडंसं 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तो थोडासा व्ह्यू तुमच्या डोक्यामध्ये राहील की बाबा ओव्हरऑल व्ह्यू काय म्हणतोय. बरं, आत्ता जर व्ह्यू बघितला तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती आपण काय करूया, रिसेंटली स्विंग हाय 82,233, त्यामध्ये एक लेवल बनते. आणखी जर विचार केला तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात.
तर बुलिश साईडला जर विचार केला आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, तर काय लेवल निघून आले ते थोडीशी खाली घेतो मी. प्राइस ॲक्शन आत्ता दिसताना बुलिश दिसते आणि आहे देखील बुलिश. 82,000 इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे, त्या लेवलवरनं रिजेक्शन घेतले. 82,000ची जर लेवल ब्रेक होतीये छोटंसं कन्सोलेशन करून, तर 82,126 फर्स्ट लेवल, 82,233 सेकंड लेवल आणि 82,350 थर्ड लेवल. तर या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला कुठे सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतं. डाऊन साईडचा जर विचार केला तर 81,800 इम्पॉर्टंट लेवल आहे. ही लेवल जर ब्रेक होती तर आजचा इंट्राडे लो. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक सपोर्ट इकडे बघायला मिळतोय. या काही लेवल बघायला मिळतात. ते ट्रेंड लाईन आहे, परंतु मार्केटचा ट्रेंड अजून सपोर्ट ब्रेक केला नाही, ट्रेंड लाईन ब्रेक केली नाही. ट्रेंड लाईनला जर ब्रेक करायचा असेल म्हणजे हा सपोर्ट आहे 81,800, हा जर ब्रेक करायचा तर एकदा पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होते तर आजचा लो. त्याच्यानंतर जर बघितलं तर 81,500 सेकंड लेवल, थर्ड लेवल हा सपोर्ट आहे 81,370, 81,240 लेवल लिहितो मी बिकॉज खूप लोकांना समजत नाही, त्याच्यामुळे त्यांना सोयीस्कर जावं. 81,650. तर या काय फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या 4 लेवल आपल्याला नेगेटिव्ह म्हणजे डाऊन साईडला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतात. ओके. आता बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला आत्ताच आपण सगळ्या लेवल बघितल्या होत्या मार्क करताना. थोडंसं चार्ट मी 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती देखील तुम्हाला दाखवला की इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे 82,000. इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे. या रेजिस्टन्सला ब्रेक करण्यासाठी पॉवर लावावी लागणार आहे. कशाला? सेन्सेक्सला पॉवर इम्पॉर्टंट आहे बिकॉज या लेवलवरती एक रिजेक्शन आहे. आत्ता तरी रिसेंटली जर बघितलं तर या लेवलवरती एक ब्रेकआउट फेलियर होऊन इकडनं शार्प नेगेटिव्ह मोमेंटम आला होता, जो तुम्हाला आता मी दाखवलं. परंतु ही जर लेवल ब्रेक होतीये तर अपॉर्च्युनिटी आपल्याला बुलिश साईडला देखील पाहायला मिळू शकते बिकॉज हा ट्रेंड थोडासा काय झालाय, शिफ्ट झालाय बुलिश साईडला. तर 82,126 ही फर्स्ट लेवल आहे, 82,233 सेकंड लेवल आणि 82,350 थर्ड लेवल आहे. या 3 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं. ते गॅप अप झाला तर निफ्टीप्रमाणे देखील एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक नंतर आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो बिकॉज त्याची पॉसिबिलिटी हाय आहे. जर तो 81,800च्या खाली येत नाही तोपर्यंतच हा बुलिश मोमेंटम राहील. अन्यथा जर गॅप अप ओपन झाला, खाली आला आणि तो सरळ सरळ जर ह्या सपोर्ट ब्रेक करत गेला तर हा बुलिश मोमेंटमची पॉसिबिलिटी खूप लो आहे. परंतु जर गॅप अप होऊन इकडे सस्टेन झाला आणि थोडासा परत वरती जायला लागला आणि त्याच्यानंतर 82,000ची जर लेवल ब्रेक होतीये, एका सपोर्टवरती जर आपण बुलिश साईडचा विचार करतो तर ती एक प्राइस ॲक्शनच्या दृष्टीने ओके आहे. परंतु जर ना इथे सस्टेनच नाही झाला आणि सरळ सरळ खाली येऊन ही जर लेवल ब्रेक केली तर मग इकडनं हा नेगेटिव्ह झालाय आणि त्यावेळेस आपल्याला इकडनं सेलिंगचा विचार करणं देखील खूप रिस्की असणार आहे. मग ती रिस्क मॅनेजमेंट करणं येणं पाहिजे, तुम्हाला येत असायला पाहिजे. ओके. गॅप डाऊन जर ओपन झाला तर ट्रेडच बनण्याची पॉसिबिलिटी खूप लो होती बिकॉज काय होतं, गॅप डाऊन ओपन झाला तर हा रेजिस्टन्स असतो आणि हा लगेच सपोर्ट असतो, हा मध्ये आलेला आहे. तर याला वरती जावा का खाली जावा याला एक मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे तो थोडासा इकडनं आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. ओव्हरऑल जर बघितलं तर 82,000 आणि 81,800 म्हणजे साधारण 200 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला कुठे सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. ओके. सो आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर तुम्ही ग्रेट आहात. आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे त्यामुळे ग्रेट आहात का? नाही, कारण की तुमची शिकण्याची इच्छा खूप मोठी आहे, त्यामुळे तुम्ही या लेवलपर्यंत आहे, म्हणजे व्हिडिओच्या शेवटपर्यंत आहात. ओके. सो ज्या मित्रांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे, फ्रायडे मास्टर क्लास अशी कमेंट नक्की करा, कारण की मग मला समजतं की किती लोक शेवटपर्यंत टिकतात आहे आणि किती लोक इंटरेस्टेड आहेत. असं नाही आहे की जे निफ्टी 50चा ॲनालिसिस व्हिडिओ बघून निघून गेले याचा अर्थ त्यांना इंटरेस्ट नाही, परंतु त्यांना काही काम असू शकतं. परंतु काही काम नाही, फक्त मोबाईल स्क्रोल करायचं किंवा काही काम नाही आहे आणि फक्त निफ्टीचा व्हिडिओ बघून निघून गेले असेल तर ते इतके सिरियस नाही हेच कळून येते. ओके. सो आय होप तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या नोट करून ठेवल्या असेल, ज्या गोष्टी समजल्या नसतील ते तुम्ही आत्ता कमेंट करत असाल. ओके. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जिकडे वाटेल, जिकडे तुम्हाला वाटेल की ह्या ॲनालिसिस व्हिडिओची व्हॅल्यू आहे, ह्या यूट्यूब चॅनलची व्हॅल्यू आहे, तर तुम्ही नक्की शेअर करू शकता आणि दुसऱ्यांना देखील मार्केट शिका हे सांगू शकता. कारण की न शिकता पॉसिबल नाही आहे. परंतु जर शिकायची इच्छा असेल तर तुम्ही कुठूनही शिकणार आहात. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.